निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। संगमनेरात बनावट नोटांचा पर्दाफाश। मोटारीतून 13.96 लाखांच्या नोटा जप्त, एकाला अटक, दोघे फरार। संगमनेर शहरात सकाळी भरधाव वेगाने धावणाऱ्या एका संशयास्पद मोटारीच्या पाठलागातून तब्बल 13,96,000 रुपयांच्या बनावट नोटांचा साठा उघडकीस आला। या प्रकरणी मयूर किशोर सिद्धपुरा वय 38 वर्ष राहणार गोविंदनगर घाटपुरी तालुका खामगाव याला शहर पोलिसांनी अटक केली आहे, तर त्याचे साथीदार उमेश कांबळे खामगाव व संदीप धापटवार नाशिक हे दोघे फरार झाले आहेत। या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास MH56A 4423 क्रमांकाची मोटार भरधाव वेगाने शहरातून जात असताना तिने दुचाकीस्वाराला कट मारत वाहतूक नियमांची पायमल्ली केली। त्यानंतर नागरिकांनी मोटार रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने वेग कमी न करता मोटार सुसाट पळवली। यावेळी एका व्यक्तीला कारचा धक्का लागल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। त्यानंतर काही धाडसी तरुणांनी संशयित मोटारीचा पाठलाग सुरू केला। पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर शहर पोलिसांनी मोटारीसह आरोपींना ताब्यात घेतले। मोटारीची झडती घेतली असता बॅगांमध्ये ठेवलेल्या नोटांच्या बंडलांचा साठा आढळला। तपासात त्या नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले। प्रत्येक बंडलात वर आणि खाली एक एक खरी नोट ठेवून मधोमध बनावट नोटा भरून फसवणुकीचा डाव रचण्यात आला होता। 13,96,000 रुपयांच्या बनावट नोटांचा साठा उघडकीस आला। प्राथमिक तपासानुसार गोलू शंकर गिरी शेगाव यांच्या सांगण्यावरून या बनावट नोटा संगमनेरमध्ये एका व्यक्तीला देण्यासाठी आरोपी असल्याचे समोर आले। या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्यासह बाबासाहेब सातपुते, विजय खुळे, सागर नागरे, संदीप कोंद्रे आणि सदाफळ बडे यांनी ही धडाकेबाज कारवाई केली आहे। दरम्यान फरार आरोपींचा शोध सुरू असून या बनावट नोटांच्या रॅकेटचे आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। संगमनेर शहरामध्ये बनावट नोटा पकडल्या, काय अधिक माहिती आहे, काय घटना? काल सकाळी 10-11च्या आसपास आपल्याला 112 ला कॉल आला होता। त्या अनुषंगाने आपले बीडी पथक आणि 112 वाले दोघे तिथे गेले होते। त्यावेळेस त्यांना असं कळलं की एक गाडी धडक एकाला कट मारून गेलेली आहे। त्यावेळी सस्पेक्ट गाडी ती MH56A 4423 क्रमांकाची मॅक्सॉन गाडी होती, सफेद रंगाची। तिला पोलीस स्टेशन आणल्यानंतर आपल्याला असं कळलं की त्यामध्ये काही नोटा आहेत। मग त्या ई-साक्स मध्ये पूर्ण नोटाची तपासणी केली असता त्याच्यामध्ये चिल्ड्रन्स रिझर्व्ह बँकेच्या ज्या नोटा असतात लहान मुलांच्या खेळायच्या त्या नोटा सापडल्या आपल्याला, त्या नोटा आणि खऱ्या नोटा। मग त्याच्यातून आपल्याला त्या जो आरोपी आहे म्हणजे मयूर किशोर सिद्धपुरा त्याकडे चौकशी केल्यानंतर असं कळलं आपल्याला की ते फसवणुकीच्या इराद्याने इथं आले होते ते, आणि त्यांची मोडस अशी आहे की 2 लाख रुपये घ्यायचे आणि समोरच्याला सांगायचं की तुला 10 लाख रुपये आम्ही खरी देतो, आणि ह्या मोडसने त्यांनी फसवणूक करायसाठी आले होते ते। आणि एक बॅग त्याची समोरचा घेऊन गेला असं त्याचं सांगणं आहे। तर त्या अनुषंगाने तपास चालू आहे आणि काल गुन्हा दाखल करण्यात आला आपल्याकडे। किती आरोपी अटक केले? एक आरोपी अटक केला आहे मयूर किशोर सिद्धपुरा म्हणून, आणि 2 आरोपी त्यामध्ये अजून वॉन्टेड आहेत, 2 ते 3 आरोपी वॉन्टेड आहेत त्यामध्ये।